नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11, ओवी 272 ते ओवी 288च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाला आता हा फरकच करावासा वाटत नाहीये की हा स्वर्ग, हे पाताळ, ही पृथ्वी, या 10 दिशा, हे आकाश आणि सर्व काही भगवंतच. हा भेदभावही त्याला करावासा वाटत नाहीये. तो म्हणतो ही भाषा ही वापरण्याची गरज नाही, कारण भगवंता सर्वत्र तूच आहेस. तुझ वीण एका दियाकडे, परमाणु ही एतुला कोडे. अवकाशू पाहतसे परी न सांपडे, ऐसे व्यापिले तुवा. भगवंता, तुझ वीण, तुझ्या शिवाय एखादी अशी जागा आहे का? परमाणु ही एतुला कोडे, की त्या ठिकाणी एखादा परमाणू मावेल. तुझ्या शिवाय अशी एखादी जागा आहे का की जिथे परमाणू मावेल? तर तशी एखादी जागा अवकाशू पाहतसे परी न सापडे. परंतु आम्हाला अशी जागाच सापडत नाही की तिथे तुझ्या बरोबर एखादा परमाणू व्यापून असेल, परमाणू मावेल नाहीच. एवढी सुद्धा जागा कुठे नाही, कारण सगळीकडे तूच व्यापलेला आहेस. ऐसे व्यापिले तुवा. इये नाना परी अपरिमिते, जेतुली साठविली होती महाभूते. तेतुलाही पवाडू तुवा अनंते, कोंदला देखत असे. हे भगवंता, अरे जेवढ्या प्रकारची महाभूत आहेत, ती महाभूत ह्या ब्रह्मांडामध्ये साठवली आहेत. परंतु त्याच्यापेक्षाही तुझा विस्तार हा अनंत आहे, कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्यानेच भरलेलं आहे. तुझ्या शिवाय दुसरं काहीच नाही, म्हणून तर तुला अनंत म्हटलेलं आहे. ते तुलाही पवाडू तुवा अनंते, कोंदला देखत असे. ती पंचमहाभूत, ती संपूर्ण महाभूत आणि त्यांच्याही पलीकडे तूच आहेस. असा जो तू आहेस, ऐसा कवणे ठायाहुनी तू आलासी. एथ बैसलासी की उभा आहासी, आणि तू कवणीये मायेचीये पोटी होतासी. तुझे ठाण केवढे. असा जो तू आहेस, तो भगवंता, तू कुठून आलास? कुठल्या ठिकाणाहून तुझं आगमन झालं? तू इथं बसलेला आहेस की तू इथं उभा आहेस? आणि तू कुठल्या मायेची या पोटी होतासी? कुठल्या आईच्या पोटात तू होतास? तुझे ठाण केवढे, आणि तुझं ठिकाण तरी केवढं आहे? हे प्रश्न अर्जुनाच्या मनात आलेत. आश्चर्याने तो हे प्रश्न उच्चारतोय. तुझे रूप वय कैसे, तुझं पहिलीकडे काय असे. तू काईसयावरी आहासी, ऐसे पाहिले मिया. भगवंता, तुझं रूप कसं आहे? तुझं वय किती आहे? एवढंच नाही तर असा जो तू सर्वव्यापी आहेस, तर तुझ्या पलीकडं काय आहे? तू कशावर उभा आहेस? तुला कुठल्या गोष्टीचा आधार आहे? हे सगळं मी पाहिलं. अर्थात अर्जुनाने पाहण्याचा प्रयत्न केला. तव देखिले जी आघवेंची, तरी आता तुझा ठावो तुंची. तू कवणाचा नव्हेसी, ऐसाची अनादि आयता. मी असं तुझं खरं स्वरूप पाहायला गेलो, तर माझ्या असं लक्षात आलं की तुझा ठावो तूची. तूच तुझं ठिकाण आहेस, तुझ्या पाशीच तू असतोस. तुझ्याशिवाय दुसरं काही नाहीच. तू कवणाचा नव्हेसी,
ऐसाची अनादि आयता. असा तुझा तूच आहेस, त्यामुळे तू अनादि आहेस, तू स्वयंभू आहेस, तू स्वतः सिद्ध आहेस. तू उभा ना बैठा, दिघडू ना खुजटा, तुझ तळी वरी वैकुंठा तूची आहासी. तू उभा नाहीस, तू बसलेलाही नाहीस, तू उंच नाहीस, तू खुजा म्हणजे बुटकाही नाहीस. तळी आणि वैकुंठापर्यंत म्हणजे जणू काही पाताळ लोकापासून वैकुंठ लोकापर्यंत सर्व काही तूच आहेस. तू रूपे आपण यांची ऐसा, देवा तुझी तूची वयसा, पाठी पोट परेशा तुझे तू गा. हे भगवंता, अरे तुझं रूप सुद्धा तूच आहेस, तुझं वय तेही तूच आहेस. अर्थात तुला वय नाहीच, तुला काही मर्यादाच नाही. तुझं रूप म्हणजे तुझा आकार, त्याला सुद्धा काही मर्यादा नाही. सगळं काही तूच आहेस. तुला पाठ पोट असं काही नाहीच. तू कुठल्या आकारात मर्यादितच नाहीस. तुझा तूच आहेस, तुझे तू गा. किंबहुना आता तुझे तूची आघवे अनंता, हे पुढत पुढती पाहता देखिले मिया. किंबहुना आता जर विचार करायचा झाला तर अनंता मला असं दिसतंय, तुझे तूची आघवे अनंता, तुझा तूच सर्व काही आहेस, म्हणूनच तुला अनंता म्हटलेलं आहे. आणि जेवढा मी पुढे पुढे तुला बघण्याचा प्रयत्न करतोय तेवढं सगळं काही तूच आहेस. परिया तुझिया रूपा तू, जी उणीव एक असे देखतू, जे आदी मध्य अंतू तिन्ही नाही. भगवंताचं हे रूप काय आहे, कसं आहे, एवढं पाहण्याचा अर्जुन जेवढा जेवढा प्रयत्न करतोय तेवढं तेवढं त्याला दिसतंय की सर्व काही भगवंतच आहे. पण ह्या रूपात कुठे एक खोट आहे. ती खोट अर्जुनाच्या लक्षात आली, म्हणून अर्जुन म्हणतो की भगवंता, परंतु तुझ्या या रूपामध्ये एक उणीव आहे. आणि ती उणीव काय, जे आदी मध्य अंतू तिन्ही नाही. अहो खरं तर रूप पाहायला गेलं तर रूपाची कुठेतरी सुरुवात, कुठेतरी मध्य, कुठेतरी अंत असावा. पण अर्जुन म्हणतो की भगवंता, तुझ्या या रूपाला सुरुवात नाही, मध्य नाही आणि अंत नाही. सगळं काही तूच आहेस. आणि हे तुझं तूच असणं हीच जणू काही अर्जुनाला उणीव वाटतेय. हे रूपकात्मक, हे अत्यंत गहन गुह्य असं बोलणं आणि शब्दांनी व्यक्त करणं हे फक्त आपले ज्ञानोबारायच करू शकतात. ते म्हणतात, एरवी गिवसिले आघवा ठाई, परी सोय न लाहेची कही, म्हणोनी त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ. भगवंता, मी नीट पाहिलं आणि नीट पाहिल्यावर माझ्या असं लक्षात आलं, एरवी गिवसिले आघवा ठाई. आणि माझ्या असं लक्षात आलं की खरोखरच तुला आदी मध्य अंत कुठे नाही आणि या तिन्ही गोष्टी तुझ्या ठिकाणी नाही आहेत, हे मला आता पूर्त कळून चुकलं. म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ. एवं एवं आधी मध्यांतरहिता, एवं आदि मध्यांतरहिता विश्वेश्वरा अपरिमिता, तू देखीलासी जी तत्वता विश्वरूपा. म्हणूनच शेवटी तू विश्वरूपी आहेस. विश्वरूप हेच तुझं रूप आहे आणि हेच मी तत्वता देखलं, पाहिलं असं अर्जुन म्हणतोय. तो म्हणतोय आदी मध्य अंत रहित असं तुझं विश्वरूप आहे. आणि म्हणूनच हे विश्वेश्वरा, हे संपूर्ण विश्वाच्या ईश्वरा, तू अपरिमित आहेस. तुला काही सीमाच नाहीये. तुझ महामूर्तींची या अंगी, उमटलिया पृथक मूर्ती अनेकी. तुझ महामूर्तींची या अंगी, उमटलिया पृथक मूर्ती अनेगी, लेईलासी
वाने परींची अंगी, ऐसा आवड तू आहासी. मी तुझ्या या विश्वरूपावर बघतोय. काय बघतोय तर विश्वरूपावरतीच म्हणजेच महामूर्तीवरती अनेक वेगवेगळ्या मूर्ती प्रगट झाल्यात. अनेक वेगवेगळ्या मूर्ती प्रगट झालेल्या आहेत. परंतु या सर्व मूर्ती पाहिल्या की असं वाटतंय की त्या तू लेईलायस, म्हणजे त्याचेच अलंकार तुझ्या अंगावर धारण केलेत, अत्यंत आवडीने धारण केलेले आहेत. या गोष्टी मला कशा दिसतायत तर अर्जुन पुढे म्हणतो, नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवेली. नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवेली, तुझा स्वरूप महाचळी, दिव्यालंकार फुली फळी सासिन्नलिया. तुझ्या या विश्वरूपी महामूर्तीवर अनेक मूर्ती मला ज्या दिसतायत त्या कशा आहेत तर भगवंता, जणू काही त्या अनेक मूर्ती म्हणजे तुझ्या विश्वरूपावर प्रगटलेल्या वेगवेगळ्या वृक्ष आणि वल्ली आहेत. अर्थात वृक्ष आणि वेली आहेत. वल्ली नाही, वेली. द्रुम वेली या तुझ्या विश्वरूपावर हे अनेक वृक्ष व वेली उमटलेले आहेत. एवढंच नाही तर जणू काही तुझं विश्वरूप हे महाचळ म्हणजे पर्वतासारखं आहे. विशाल काय महापर्वतासारखं आहे आणि त्या महापर्वतावर अनेक फुलं फळं उगवली आहेत. ते जणू हे काही दिव्य अलंकार आहेत. हो का जे महो दधी तू देवा, जाहलासी तरंगी मूर्ती हेलावा, की तू वृक्षू एक बरवा, मूर्ती फळी फळलासी. हे भगवंता, मला असं वाटतंय की तुझं हे महारूप म्हणजे जणू काही एक विशाल महासागर असून त्याच्यावरचे तरंग म्हणजेच ह्या वेगवेगळ्या मूर्ती आहेत. या मूर्ती तुझ्या विश्वरूपावर हेलावा म्हणजे हेलकावे खातायत. मला अजून सुद्धा असं वाटतंय की तू म्हणजे एक सुंदर महावृक्ष आहेस आणि त्या महावृक्षाला अनेक फळं लागलेली आहेत. त्या फळांनी तो महावृक्ष फळलाय, बहरलाय आणि ती फळं म्हणजेच जणू काही तुझ्या या विश्वरूपावर दिसणाऱ्या वेगवेगळ्या असंख्य अनेक मूर्ती आहेत. जी भूती भूतळ मांडिले, जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुढारले, तैसे मूर्तिमय भरले, देखतसे तुझे रूप. भगवंताचं हे जे विश्वरूप अर्जुन बघतोय ते वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या अंतःकरणाला आनंद देऊन जातंय आणि त्यामुळेच वेगवेगळ्या उपमा द्वारे तो ह्या विश्वरूपांचं वर्णन करतोय. ते भाव आपल्या ज्ञानोबारायांनी टिपलेत. ते म्हणतात की ह्या पृथ्वीवरती अनेक भूतसृष्टी आहे. या भूतसृष्टींनी ज्याप्रमाणे ही पृथ्वी व्यापून टाकली आहे किंवा अवकाशामध्ये अनेक नक्षत्र आहेत, त्या नक्षत्रांनीच अवकाश भरून टाकलेला आहे. तैसे मूर्तिमय भरले, देखतसे तुझे रूप. त्याप्रमाणे तुझे हे विश्वरूप सुद्धा अनेक मूर्तींनी अनेक आकारांनी भरलेलं आहे असं मी बघतोय. जी एकेकीचा अंग प्रांती, होय जाय हे त्रिजगती, एवढियाही तुझ्या अंगी मूर्ती की रोमान झालिया. परंतु ह्या मूर्तींचा विशेष काय सांगावा तर तुझ्या ह्या विश्वरूपावर दिसणाऱ्या ज्या एक एक मूर्ती आहेत, अर्थात भगवंताचीच एक एक रूप आहेत, एक एक रूप आहेत, त्या रूपांवरती हे जगत प्रगट होताना दिसतंय, त्याचं पालन होताना दिसतंय आणि त्याचा लय होतानाही दिसतोय. आणि अशा तर अनेक मूर्ती आहेत. त्या कशा आहेत? एवढियाही तुझ्या अंगी मूर्ती की रोमान झालिया. ज्याप्रमाणे आपल्या अंगावरती अनेक रोम असतात तेवढ्याच असंख्य अनंत मूर्ती भगवंताच्या विश्वरूपावर दिसतायत. ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा,
ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा, तू कवणपाम एथ कोणाचा. हे पाहिले तव आमुचा, सारथी तोचितू. अरे भगवंता, असा तू विश्वरूपाचा विस्तार मांडलायस. ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा, असा जो तू विश्वरूपाचा विस्तार माझ्या समोर मांडलेला आहेस, तो तू कोण आहेस? तू कुठून आलायस? तू कोणाचा आहेस? हे जेव्हा मी पाहायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, हे पाहिले तवा आमुचा, सारथी तोचितू. तर माझ्या असं लक्षात आलंय की भगवंता, अरे माझा जो सारथी आहे, म्हणजे अर्थात जो श्रीकृष्ण आहे, तोच तू आहेस असं मला दिसून आलंय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.